जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांच्या विद्यमाने व मार्गदर्शक डॉक्टर विकास सलगर सर, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन उपक्रमामध्ये मी सूर्यकांत क्षीरसागर, प्राध्यापक, अध्यापक विद्यालय विटा, TET सादरीकरणासाठी निवडलेला घटक आहे आपली पृथ्वी, ग्रह, तारे, आकाश आणि हवामान. पृथ्वीची ओळख. पृथ्वी हा सूर्याभोवती फिरणारा तिसरा ग्रह आहे आणि जीवसृष्टीसाठी ओळखला जाणारा एकमेव खगोलीय वस्तू आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वात मोठा आहे. या पृथ्वीची काही वैशिष्ट्ये पाहूया. पृथ्वी हा सूर्यमालेतील एकमेव असा ग्रह आहे की ज्यावरती जीवसृष्टी अस्तित्वात आहे. या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती 70.8% पाणी आहे, जे तिच्यावरील महासागरांच्या मध्ये साठवलेले आहे. पृथ्वी निळा ग्रह आहे असे म्हणतात कारण तिच्या पृष्ठभागावरील पाण्यामुळे ती अवकाशातून निळ्या रंगाची दिसते. सूर्यमाला. पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वी सूर्यापासून तिसरा ग्रह आहे. पृथ्वी स्वतःच्या अक्षावर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीचा आकार थोडासा चपटा आहे. पृथ्वीच्या संरचनेची जर माहिती घेतली तर तिचे 3 भाग आहेत: कवच, आवरण आणि गाभा. पृथ्वीच्या संरचनेमध्ये कवच, आवरण आणि गाभा यांचा समावेश होतो. या इमेजमध्ये आपण पाहू शकतो की पृथ्वीचं जे पूर्ण कवच आहे त्याची विभागणी कशा प्रकारे झालेली आहे. आता पाहूया पृथ्वीची उत्पत्ती केव्हा आणि कशी झाली. जवळजवळ 4.5 अब्ज वर्षापूर्वी सूर्यमालेच्या निर्मितीच्या वेळी गुरुत्वाकर्षणामुळे वायू आणि धूळ एकत्र येऊन पृथ्वीची निर्मिती झाली असे नासाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. पृथ्वीच्या कवचाची निर्मिती सुमारे 4 अब्ज वर्षापूर्वी झाली तर आवरणाची निर्मिती सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी झाली असे एका अभ्यासात म्हटले आहे. पृथ्वी आणि चंद्र यांची तुलना केली तर आपल्याला असे लक्षात येईल की पृथ्वी आणि चंद्र यांच्यात सुमारे 30 पृथ्वी मावतील असे नासाचे विज्ञान पृष्ठावर नमूद आहे. चंद्रावरून पृथ्वी पाहिल्यास पृथ्वीच्या कला दिसतात, जसे की आपल्याला पृथ्वीवरून चंद्राच्या कला दिसतात. चंद्र नसता तर पृथ्वी टिकली नसती. चंद्र पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. जर चंद्र नसता तर पृथ्वी आपल्या जागेवर टिकली नसती. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळेच पृथ्वी आपल्या अक्षांवर 23.5 डिग्री झुकलेली राहते. पृथ्वीवरून चंद्र एक सिल्वर लायनिंग ते फुल सर्कलमध्ये दिसतो, पण वास्तवात ते आपला आकार बदलत नाही. पृथ्वीच्या चहूकडे प्रदक्षिणा करताना जागा बदलल्याने त्याचा आकार बदलतो. पृथ्वीपासून चंद्राचा फक्त एकच भाग आपल्याला दिसत असतो. पहिल्यांदा 1959 मध्ये जेव्हा सोव्हिएत युनियनचे स्पेसक्राफ्ट चंद्राच्या दुसऱ्या बाजूला गेले तेव्हा मानवांना पहिल्यांदा त्याचा दुसरा भाग दिसू शकला. समुद्रात हाय टाईड म्हणजे जास्त उंच लाटा म्हणजे भरती आणि लो टाईड म्हणजेच छोट्या लाटा ओहोटी या चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळेच
तयार होत असतात. पृथ्वीचा तो भाग चंद्राच्या सर्वात जवळ असतो तेथे हाय टाईड येते. जो भाग चंद्राच्या विरुद्ध बाजूला असतो तेथे लो टाईड येते. नील आर्मस्ट्रॉंगच्या अपोलो 11 मिशनने चंद्रावर आरशासारखे रिफ्लेक्टिव्ह पॅनेल्स लावले होते. रिफ्लेक्टिव्ह पॅनेल्सवर लेझर बीम टाकले जातात. पॅनेल्सवर बीम धडकून परतण्याच्या वेळेच्या गणनेवरून कळते की दरवर्षी चंद्र पृथ्वीपासून 3.8 सेमी दूर सरकत आहे. या चित्रामध्ये आपल्याला पृथ्वीचा आकार आणि रचना लक्षात येईल. पृथ्वी गोलसर पण ध्रुवाजवळ थोड्या चपट्या आकाराची आहे. पृथ्वीवरती 3 प्रकारचे थर आहेत. पहिला आहे पृष्ठभाग, मॅन्टल आणि गाभा. या चित्रामध्ये पृथ्वीची रचना आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. पृथ्वीचा आकार जवळजवळ गोल आहे, पण तो पूर्णपणे गोल नसून विषुववृत्तावर किंचित फुगीर आणि ध्रुवांवर चपटा आहे. याला भूगर्भशास्त्रज्ञ भूव म्हणतात. पृथ्वीच्या आतून 3 मुख्य भाग आहेत: भूकवच, प्रावरण आणि गाभा. पृथ्वीचा आकार. पृथ्वीचा आकार जवळजवळ गोल आहे, पण तो पूर्णपणे गोल नाही. विषुववृत्तीय फुगीरपणा. पृथ्वी विषुववृत्तावर थोडी फुगीर आहे, म्हणजे ती ध्रुवांपेक्षा जास्त रुंद आहे. ध्रुवीय चपटेपणा. पृथ्वी ध्रुवांवर किंचित चपटी आहे. पृथ्वीचा आकार ध्रुव म्हणून ओळखला जातो. तो गुरुत्वाकर्षणामुळे तयार होतो. आता पाहूया पृथ्वीची रचना ज्या 3 आवरणांनी झालेली आहे. त्यातील पहिला आहे भूकवच. पृथ्वीचा सर्वात बाहेरचा थर. खडीय कवच आणि सागरीय कवच असे 2 भाग आहेत. या थरात खडक, माती आणि पाणी आहे. प्रावरण म्हणजेच मॅन्टल, कवचाखालील भाग. हा भाग खूप जाड आणि अर्धवट वितळलेल्या खडकांनी बनलेला आहे. त्यानंतर तिसरा भाग आहे गाभा. याला कोअर असेही म्हणतात. हा पृथ्वीचा सर्वात आतला भाग आहे. बाह्य गाभा म्हणजे आउटर कोअर आणि आंतरिक गाभा म्हणजे इनर कोअर असे 2 भाग आहेत. बाह्य गाभा वितळलेल्या अवस्थेत आहे, तर आंतरिक गाभा घन अवस्थेत आहे. यानंतर पृथ्वीचे फिरणे म्हणजे रोटेशन याविषयी माहिती पाहू. पृथ्वीचे फिरणे म्हणजे पृथ्वी स्वतःचे अक्षाभोवती फिरत राहते. यामुळे पृथ्वीवरती दिवस आणि रात्र होतात. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आणि याला 24 तास लागतात. याविषयी आपण विस्तृत माहिती पाहू. फिरण्याची दिशा. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. याला प्रोग्रेड रोटेशन असे म्हणतात. फिरण्याचा कालावधी. पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी सुमारे 24 तास लागतात, ज्यामुळे दिवस आणि रात्र होतात. परिभ्रमण आणि क्रांती. पृथ्वीचे स्वतःच्या अक्षाभोवती फिरणे म्हणजे परिभ्रमण, तर सूर्याभोवती फिरणे म्हणजे क्रांती म्हणजेच रिव्होल्यूशन. महत्त्व. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे रात्र दिवस होतात, तसेच हवामानावरही परिणाम होतो. आता पृथ्वीच्या परिभ्रमणाविषयी आपण विस्तृत माहिती पाहू. पृथ्वीचे परिभ्रमण म्हणजे पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा मार्ग. पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते, ज्याला परिभ्रमण म्हणतात. यामुळे ऋतूंमध्ये बदल होतो.
पृथ्वीच्या या परिभ्रमणामुळे कोणते परिणाम होतात? ऋतू. पृथ्वीचा अक्षाचा सूर्याकडे असलेला कललेला भाग आणि पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण यामुळे वेगवेगळ्या ऋतूंची निर्मिती होते. जेव्हा पृथ्वीचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेने जास्त झुकलेला असतो तेव्हा तिथे उन्हाळा असतो, तर दक्षिण गोलार्ध थंड हवामानाचा अनुभव घेत असतो. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सुमारे 365.25 दिवस लागतात. यालाच आपण एक वर्ष म्हणतो. दिवसाचा कालावधी. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे दिवसाचा कालावधी थोडाफार बदलतो. सौर ऊर्जा वितरण. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे सूर्याची किरणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कोनातून पडतात, ज्यामुळे पृष्ठभागावर सौर ऊर्जेचे असमान वितरण होते आणि तापमान, हवामान आणि परिसंस्थेवर परिणाम होतो. पृथ्वीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचे परिवलन यातील फरक आता आपण पाहू. परिभ्रमण. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे म्हणजे परिभ्रमण आणि पृथ्वीचे स्वतःच्या अक्षाभोवती फिरणे म्हणजे परिवलन. पृथ्वीचे परिभ्रमण आणि परिवलन या दोन्ही नैसर्गिक घटना आहेत, ज्या पृथ्वीच्या जीवनासाठी आणि हवामानासाठी आवश्यक आहेत. सूर्यमाला, सोलर सिस्टीम. सूर्यमालेमध्ये एकूण 8 ग्रह आहेत. अनेक उपग्रह, लघुग्रह आणि धूमकेतू आहेत. या सूर्यमालेचे सूर्य हा केंद्र आहे. या चित्रामध्ये आपण सूर्यमालेतील सूर्य आणि इतर 8 ग्रह, लघुग्रह पाहू शकतो. या ग्रहांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे होईल. स्थलीय ग्रह. यामध्ये बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ या ग्रहांचा समावेश होतो आणि वायुग्रहामध्ये गुरु, शनी, अरुण आणि वरुण या ग्रहांचा समावेश होतो. ग्रहांचे मुख्यत्वे 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते: खडकाळ ग्रह आणि वायुग्रह. खडकाळ ग्रह मुख्यतः खडक आणि धातूंचे बनलेले आहेत, तर वायुग्रह मुख्यतः वायूंचे बनलेले आहेत. खडकाळ ग्रह. हे ग्रह पृथ्वीसारखे घन आणि लहान आकाराचे असतात. त्यामध्ये बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ यांचा समावेश होतो. हे ग्रह प्रामुख्याने सिलिकेट, खनिजे आणि धातूंनी बनलेले असतात. वायुग्रह. हे ग्रह खडकाळ ग्रहांपेक्षा मोठे आणि वायूंचे बनलेले असतात. त्यामध्ये गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांचा समावेश होतो. हे ग्रह प्रामुख्याने हायड्रोजन आणि हेलियम वायूंचे बनलेले असतात. काही प्रमाणात मिथेन आणि अमोनिया वायू देखील असू शकतात. बटुग्रह. हे ग्रह इतर ग्रहांपेक्षा लहान असून त्यांची स्वतःची कक्षा असते, परंतु त्यांची कक्षा इतर वस्तूंपासून पूर्णपणे बाजूला नसते. प्लुटो, सेरेस, एरिस, मकमेक यांचा समावेश बटुग्रहामध्ये होतो. आता आपण पृथ्वीची इतर ग्रहांशी तुलना करू. पृथ्वीची तुलना इतर ग्रहांचा आकार आणि वातावरण वेगवेगळे होते. पृथ्वीचा व्यास सुमारे 12,742 किलोमीटर आहे आणि हे सौरमंडल मधील एकमात्र ग्रह आहे
जिथे पाणी आणि जीवन अस्तित्वात आहे. इतर ग्रहांमध्ये जसे मंगळ हा ग्रह पृथ्वीपेक्षा लहान आहे, तर गुरु आणि शनी हे ग्रह पृथ्वीपेक्षा मोठे आहेत. मंगळ हा पृथ्वीच्या जवळपास अर्ध्या आकाराचा आहे. गुरु पृथ्वीपेक्षा जवळजवळ 11 पट मोठा आहे आणि सूर्य पृथ्वीपासून खूप मोठा, जवळजवळ 109 पट आहे. इतर ग्रहांचे वातावरण आणि रचना. पृथ्वीवरती पाणी आणि जीवनासाठी अनुकूल वातावरण आहे. मंगळ हा ग्रह मात्र थंड, कोरडा आणि विरळ वातावरणाचा आहे. गुरु आणि शनी हे ग्रह वायूंचे बनलेले विशाल आकाराचे ग्रह आहेत. पृथ्वी हा असा एकमेव ग्रह आहे की जिथं पाणी आणि जीवन उपलब्ध आहे. पृथ्वीला एक चंद्र आहे आणि रात्रीच्या वेळी तो आकाशात चमकत असतो. आता आपण पाहूया ताऱ्यांची ओळख. स्वतः प्रकाश आणि उष्णता निर्माण करणारी वस्तू म्हणजे तारे. सूर्य हा सुद्धा एक तारा आहे जो आपल्याला सर्वात जवळ आहे. ताऱ्यांची ओळख म्हणजे प्रकाशाचे मोठे गोळे जे स्वतःच्या आतून उष्णता आणि प्रकाश निर्माण करतात, जे रात्रीच्या वेळी आकाशात दिसतात आणि त्यांचा रंग त्यांच्या तापमानावर अवलंबून असतो. ताऱ्यांची माहिती. आपला सूर्य एक तारा आहे आणि तो पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. रंग. ताऱ्यांचे रंग त्यांच्या तापमानावर अवलंबून असतात. काही तारे निळे, काही पांढरे, काही पिवळे आणि काही लाल रंगांचे दिसू शकतात. जीवनचक्र. तारे विविध टप्प्यातून जातात, जसे की लहान तारे, मोठे तारे आणि शेवटी ते श्वेतबटू किंवा न्यूट्रॉन तारा बनू शकतात. तारका समूह. ताऱ्यांचे विशिष्ट गट जे आपल्याला विशिष्ट आकारामध्ये दिसतात त्यांना तारका समूह असे म्हणतात. उदाहरण सिरियस, अल्फा सॅटर्न. संख्या. विश्वामध्ये अब्जावधी तारे आहेत. आता या महाकाय ताऱ्यांचा जन्म आणि मृत्यू याविषयी माहिती घेऊ. ताऱ्यांचा जन्म आणि मृत्यू ही खगोलशास्त्रातील एक अद्भुत प्रक्रिया आहे. तारे वायू आणि धुळीच्या ढगांमध्ये तयार होतात आणि शेवटी ते नष्ट होतात. ताऱ्यांचा जन्म. तारे नेब्युला नावाच्या वायू आणि धुळीच्या मोठ्या ढगांमध्ये जन्माला येतात. गुरुत्वाकर्षणामुळे या ढगांचे भाग कोसळू लागतात आणि प्रोटोस्टार तयार होतो. प्रोटोस्टार जसा मोठा होतो तसे त्याच्या गाभ्यात हायड्रोजनचे हेलियममध्ये रूपांतर होऊन ऊर्जा निर्माण होते. या ऊर्जेमुळे तारा प्रकाशमान होतो आणि तो मुख्य अनुक्रम तारा बनतो. या ताऱ्यांचा मृत्यू कसा होतो? तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी पोहोचल्यावर त्यांच्या गाभ्यातील इंधन संपते. लहान आणि मध्यम आकाराचे तारे लाल दानव बनतात आणि नंतर ते ग्रह आणि पांढरे बटू बनून थंड होतात. मोठे तारे स्फोट होऊन सुपरनोवा बनतात आणि त्यांचे अवशेष न्यूट्रॉन तारे किंवा कृष्णविवर म्हणजेच ब्लॅक होल बनू शकतात. या चित्रामध्ये ताऱ्यांचा जन्म आणि त्यांचा मृत्यू ज्या पद्धतीने होतो आणि त्यांचे रूपांतर ज्यामध्ये होते त्याचे विवरण इथं दिसू शकते.
या ताऱ्यांचा मृत्यू होण्याचे काही प्रकार असे आहेत. लहान आणि मध्यम आकाराचे तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी बटू बनतात. मोठे तारे सुपरनोवा होऊन कृष्णविवर बनू शकतात, ज्यातून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही. न्यूट्रॉन तारा सुपरनोवा स्फोटानंतर काही तारे न्यूट्रॉन तारे बनतात, जे खूप घन असतात. तारका समूह. तारका समूह म्हणजे आकाशातील ताऱ्यांच्या विशिष्ट समूहांना दिलेले नाव. हे समूह विशिष्ट आकारात दिसतात आणि त्यांना प्राचीन काळापासून ओळखले जाते. हे समूह पृथ्वीवरून पाहिल्यास एकमेकांना जोडलेले दिसतात, पण प्रत्यक्षात ते खूप दूर अंतरावर असतात, असे खगोलशास्त्रज्ञ म्हणतात. या तारका समूहांविषयी आता माहिती पाहू. व्याख्या. तारका समूह म्हणजे आकाशातील ताऱ्यांचे असे गट जे आपल्याला विशिष्ट आकारात दिसतात आणि ज्यांना प्राचीन संस्कृतीमध्ये विशिष्ट नावे दिली गेली आहेत. उदाहरणार्थ सप्तर्षी, ध्रुव, वृश्चिक. खगोलशास्त्रज्ञांनी संपूर्ण आकाश 88 भागामध्ये विभागले आहे, ज्यांना अधिकृत तारका समूह मानले जाते. नक्षत्र आणि तारका समूह. नक्षत्र आणि तारका समूह हे दोन्ही ताऱ्यांच्या समूहाशी संबंधित असले तरी नक्षत्रांचा उपयोग भारतीय ज्योतिषशास्त्रात आणि तारका समूहांचा उपयोग खगोलशास्त्रात केला जातो, असे खगोलशास्त्रांचे मत आहे. आकाश म्हणजे काय? थोडक्यात आकाश म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर वर असलेले वातावरणाचे दृश्य क्षेत्र. हे आपल्याला सूर्य, चंद्र आणि ढग दिसणारे ठिकाण आहे. नैसर्गिक दृश्य. आकाश म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वरच्या दिशेने दिसणारे एक अबाधित दृश्य. यात वातावरण आणि बाह्य अवकाश यांचा समावेश होतो. वातावरण. आकाशामध्ये पृथ्वीचे वातावरण असते, ज्यात विविध वायू आणि ढग यांचा समावेश असतो. आकाश हे पृथ्वी आणि बाह्य अवकाश यामधील एक स्थान आहे. खगोलशास्त्रात आकाशाला खगोलीय गोल असेही म्हणतात. भारतीय संस्कृतीमध्ये आकाश हे पंचमहाभूतांपैकी एक मानले जाते आणि ते एक पोकळी किंवा अवकाश म्हणून ओळखले जाते. दृश्यमानता. आकाश दिवसा निळे आणि रात्री काळे दिसते. याचे कारण प्रकाशाचे किरण. उपयुक्तता. आकाशामुळे आपल्याला सूर्य, चंद्र आणि तारे दिसतात, ज्यामुळे आपल्याला वेळ आणि ऋतूंची कल्पना येते. आकाशातील वस्तू. तेजोमेघ, नेब्युला. वायू आणि धूळ यांचे मोठे ढग म्हणजे तेजोमेघ. तारे समूह. गुरुत्वाकर्षणाने एकत्र बांधलेले ताऱ्यांचे समूह. आकाशगंगा, गॅलेक्सीज. यामध्ये अब्जावधी तारे, वायू आणि धूळ यांचे मोठे समूह असतात. हे आकाश दिवसा आणि रात्री कशा प्रकारे असते? दिवस आणि रात्रीचे आकाश म्हणजे पृथ्वी. एकाच ठिकाणी वेगवेगळ्या दिसणारे खगोलीय दृश्य. दिवसा सूर्यप्रकाशामुळे आकाश तेजस्वी आणि निळे दिसते, तर रात्री जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा आकाश काळे होऊन चंद्र आणि तारे दिसू लागतात. दिवसाचे आकाश. सूर्य हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा आहे, जो दिवसा आपल्याला प्रकाशित करतो
सूर्यप्रकाशामुळे आकाश निळे बनते. दिवसा चंद्र आणि तारे असले तरी सूर्याच्या तीव्र प्रकाशात ते दिसत नाहीत. रात्रीचे आकाश. सूर्य मावळल्यानंतर आकाश काळे होते आणि चंद्र, तारे, ग्रह, आकाशगंगा इत्यादी खगोलीय वस्तू दिसू लागतात. रात्रीच्या आकाशात दिसणाऱ्या वस्तूंचे स्वरूप आणि संख्या, तसेच त्यांचे स्थान, वेळ आणि निरीक्षकाच्या स्थानावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, चंद्रप्रकाश, तारे आणि उल्का यांचा समावेश रात्रीच्या आकाशात होतो, तर सूर्याचा समावेश दिवसाच्या आकाशात होतो. दिवस आणि रात्रीच्या आकाशात सूर्य, चंद्र आणि तारे यांसारख्या खगोलीय वस्तू असतात. या वस्तू पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे सतत हालचाल करत असतात. दोन्ही वेळेत समान नक्षत्रे दिसू शकतात, जरी सूर्याच्या प्रकाशात त्यांची दृश्यमानता बदलत असली तरी. हवामानाची व्याख्या. हवामान म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणच्या वातावरणाची अल्पकालीन स्थिती. यामध्ये तापमान, आर्द्रता, वाऱ्याची दिशा आणि वेग, पर्जन्यमान आणि ढगांचे प्रमाण यासारख्या घटकांचा समावेश होतो. थोडक्यात, हवामान म्हणजे वातावरणाची तात्पुरती आणि बदलणारी स्थिती, जी दिवसागणिक किंवा तासागणिक बदलू शकते. विस्तृतपणे पाहूया. हवामानाचे घटक. हवामानामध्ये तापमान, हवेचा दाब, आर्द्रता, पर्जन्यमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, तसेच ढगांचे प्रमाण यांचा समावेश होतो. हवामानशास्त्र हे हवामानाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. हवामानशास्त्रज्ञ हवामानाचा अभ्यास करून हवामानाचे अंदाज वर्तवतात. या चित्रामध्ये हवामानाच्या वेगवेगळ्या स्थिती दिसू शकतात. आता पाहूया हवामानाचे प्रकार. हवामान वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते, जसे की उष्ण, थंड, कोरडे, दमट, पावसाळी इत्यादी. या हवामानाचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर, शेतीवर, जलव्यवस्थापनावर आणि पर्यावरणावर परिणाम करते. हवामान हे दोन्ही वातावरणाशी संबंधित असले तरी हवामान म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणच्या वातावरणाची दीर्घकालीन स्थिती. हवामानाची चिन्हे म्हणजे हवामानाचा अंदाज देण्यासाठी वापरले जाणारे दृश्य प्रतीक. यामध्ये सूर्य, ढग, पाऊस, बर्फ आणि नकाशामध्ये वापरली जाणारी चिन्हे असतात. सूर्य म्हणजे निरभ्र आकाश आणि तेजस्वी प्रकाश. ढग म्हणजे ढगाळ किंवा अंशतः ढगाळ वातावरण. पावसाचे थेंब, याचा अर्थ पावसाच्या सरी. स्नोफ्लेक म्हणजे हिमवर्षाव किंवा बर्फवृष्टी. वादळ, याचा अर्थ गडगडाटी वादळ. वारा, वाऱ्याची दिशा आणि वेग. तापमान, उच्च किंवा कमी तापमान दर्शवण्यासाठी. हवामान नकाशांवर चिन्हे. H आणि L हा हवेचा दाब दर्शवण्यासाठी वापरतात. H म्हणजे उच्च दाब आणि L म्हणजे कमी दाब. रंगीत रेषा हवामान दाखवण्यासाठी, जसे की उष्ण, थंड किंवा बंद हवेचे वस्तुमान दाखवण्यासाठी या रंगांचा वापर केला जातो. या चित्रामध्ये आपल्याला हवामानावरती परिणाम करणारे विविध घटक विस्तृतपणे दिसू शकतात. यामध्ये काही नैसर्गिक घटक आहेत, तर काही मानवनिर्मित घटक आहेत.
या हवामानावरती परिणाम करणारे अनेक घटक आहेत. मुख्य घटकांमध्ये अक्षांश, उंची, समुद्रापासूनचे अंतर, जमिनीचा आकार, वाऱ्याची दिशा, महासागरी प्रवाह आणि मानवी क्रियाकलाप यांचा समावेश होतो. नैसर्गिक घटकांमध्ये अक्षांश, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या अक्षांशावर सूर्याची उष्णता वेगवेगळ्या प्रमाणात मिळते, ज्यामुळे तापमानावर परिणाम होतो. उंचीवर गेल्यास तापमान कमी होते, त्यामुळे उंच ठिकाणी थंड हवामान असते. समुद्रापासूनचे अंतर. समुद्राजवळच्या भागामध्ये हवामान समशीतोष्ण असते, तर समुद्रापासून दूर असलेल्या भागांमध्ये हवामान विषम असते. जमिनीचा आकार. पर्वतांसारख्या उंच भूभागांमध्ये वाऱ्याची दिशा बदलू शकते आणि पर्जन्याचे प्रमाणही बदलू शकते. महासागरी प्रवाह. उष्ण आणि थंड महासागरी प्रवाह हवेच्या तापमानावर परिणाम करतात. उष्ण प्रवाह उबदार हवा आणि थंड प्रवाह थंड हवा निर्माण करतात. वाऱ्याची दिशा. प्रचलित वारे एखाद्या प्रदेशाच्या हवामानावर मोठा परिणाम करतात. ते एखाद्या भागातील तापमान, पर्जन्यमान आणि आर्द्रता बदलू शकतात. याशिवाय काही मानवनिर्मित कारणे आहेत. यामध्ये प्रमुख कारण आहे जंगलतोड. जंगलतोडीमुळे तापमान वाढते आणि पर्जन्यमान कमी होऊ शकते. तसेच हवेची गुणवत्ता देखील घटते. दुसरा मुद्दा आहे औद्योगिक प्रदूषण. मोठमोठ्या कारखान्यांमुळे जो वायू वातावरणामध्ये पसरतो, दूषित पाणी साठ्यांमध्ये मिसळते, त्यामुळे सुद्धा तापमान वाढू शकते. नंतरचा मुद्दा आहे शहरीकरण. शहरीकरण होत असताना कॉन्क्रीट आणि डांबर यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, त्यामुळे या ठिकाणी उष्णतेचं प्रमाण अतिशय असतं. कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू जाळल्याने वातावरणात कार्बन वायूंचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हवामानावर परिणाम होतो. या नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांशिवाय इतर असे काही घटक आहेत, जसे की नैसर्गिक आपत्ती. यामध्ये ज्वालामुखी, भूकंप आणि उल्कापिंडांचा मारा यामुळे देखील हवामानावर परिणाम होतो. आता पाहूया ऋतू. ऋतू याचा अर्थ आहे हंगाम, जो वर्षामध्ये विविध वेळा संदर्भित करतो. भारतामध्ये सामान्यपणे 6 ऋतू मानले जातात. त्यामध्ये ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर आणि वसंत हे आहेत. प्राचीन काळामध्ये 6 ऋतू मानले जायचे. प्रत्येक ऋतू हा 2 महिन्यांचा होता. या ऋतूंचे महत्त्व हे भारतातील शेती, दैनंदिन जीवन आणि सण उत्सव यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. हवामान आणि वातावरणामधील फरक. या चित्रामध्ये आपण काही नैसर्गिक आपत्ती पाहू शकतो. हवामान आणि वातावरण यामधील फरक असा आहे. हवामानाचा अर्थ आहे एखाद्या ठिकाणचे काही तासापासून काही दिवसांपर्यंतचे वातावरणातील बदल. आणि वातावरण म्हणजे एखाद्या ठिकाणचा 30 वर्षे किंवा त्याहून जास्त कालावधीचा वातावरणाचा नमुना. हवामानाचा कालावधी हा अल्पकालीन असतो, तर वातावरणाचा कालावधी हा दीर्घकालीन असतो. हवामानामध्ये तापमान, वारे, पर्जन्य, ढगाळपणा, आर्द्रता यांच्यामध्ये तात्काळ बदल होतो, तर वातावरणामध्ये
हवामानाची दीर्घकालीन सरासरी काढलेली असते. हवामानाचं उदाहरण पाहिलं तर आज पाऊस पडतो आहे, उद्या ऊन पडेल, अशा प्रकारे. तर वातावरणाचं उदाहरण महाराष्ट्रातील पावसाळा जून ते सप्टेंबर पर्यंत असतो. पृथ्वी ही आपल्या स्वतःच्या अक्षाभोवती 23.5 अंशावरती कललेली आहे. तर पृथ्वीच्या या कलण्यामुळे काय परिणाम होतो? पृथ्वीचा हा कललेलापणा कायमस्वरूपी राहतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना पृथ्वीच्या कलण्यामुळे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोलार्धाला अधिक थेट सूर्यकिरणे मिळतात. यामुळे एखाद्या भागात उन्हाळा असतो तर दुसऱ्या भागात हिवाळा असतो. ऋतुनिर्मिती. उत्तर गोलार्ध जर सूर्याकडे झुकलेला असेल तर तिथे उन्हाळा आणि तेव्हा दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. दक्षिण गोलार्ध सूर्याकडे झुकलेला असेल तेव्हा तिथे उन्हाळा आणि उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. जेव्हा हे दोन्ही गोलार्ध सूर्यापासून समान अंतरावरती असतात तेव्हा वसंत आणि शरद ऋतू असतात. उन्हाळ्यामध्ये दिवस मोठे आणि रात्र लहान असते, तर हिवाळ्यामध्ये रात्र मोठी आणि दिवस लहान असतो. या कलण्यामुळे तापमान आणि ऋतू यामध्ये बदल होतो आणि याचा परिणाम शेती, प्राणी, पक्षी यांच्या जीवनावरती होतो. जर पृथ्वी झुकलेली नसती तर दिवस रात्र ऋतू एकसारखे राहिले असते. पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा यापैकी कोणतेही ऋतू निर्माण झाले नसते. या चित्रामध्ये आपण पाहू शकतो एक टेलिस्कोप किंवा दुर्बीण. या दुर्बिणीच्या साहाय्याने आपण दूरवरील अवकाशातील वस्तू पाहू शकतो. हे दुर्बीण वापरत असताना आपण काय करावे? जसे की कमी आवर्धन असलेली दुर्बीण वापरावी. योग्य तो चष्मा डोळ्यांवरती असावा. दूरवरचे ग्रह पाहण्यासाठी काही सूचना अशा आहेत. वायुमंडलाची स्थिरता लक्षात घ्या. एका वेळी एका क्षेत्रावर लक्ष केंद्रित करावे. ग्रह पाहण्यासाठी रंगीत फिल्टरचा वापर करा. शहरातील प्रकाश यापासून आपण दूरवर एखादी अंधार असलेली जागा निवडा. कोणत्या वेळी आपण दुर्बिणीचा वापर करू शकतो? जेव्हा आकाशामध्ये ढग नसतील तेव्हा ग्रहांची सर्वोत्तम दृश्यता आपल्याला पाहता येते. हवामान ज्या प्रकारचे आहे त्यानुसार आपण वेळ निवडू शकतो. छोटे पोर्टेबल दुर्बीण स्वस्त असतात आणि टेलिस्कोप हे अधिक शक्तिशाली दुर्बीण आहेत, ज्यामुळे आपण दूरवरचे ग्रह, आकाशगंगा आणि खगोलीय पिंड पाहण्यासाठी यांचा वापर करू शकतो. या प्रकारे आपण ग्रह, तारे, आकाश आणि हवामान यासंबंधी विस्तृतपणे माहिती अभ्यासली. धन्यवाद.